सातपूर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून गुन्ह्याचे प्रमाण कमी दिसून आले होते, परंतु फेब्रुवारी महिन्यात गाड्यांच्या काचा फोडण्याचे व चोरीचे प्रकार हल्ली दिसून येत आहे। दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास श्रमिक नगरच्या सातमाऊली परिसरात अज्ञातांकडून 8 ते 10 गाड्यांची काचा फोडून तोडफोड करण्यात आली होती। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांना घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी या घटनेबाबत निषेध नोंदवत पोलिसांनी तात्काळ या घटनेतील आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे। तसेच परिसरातील नागरिकांना देखील या घटनेची माहिती कळताच त्यांनी सातपूर पोलीस ठाणे व 112 नंबरला कॉल करून पोलिसांना माहिती दिली। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी घटनास्थळ पाहणी केली असून दहशत पसरवणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। मी रात्री सुमारे 4-4:30च्या दरम्यान झोपलो होतो। त्यावेळी काही युवक होते, त्यांनी म्हणजे 4-5 जणांची टोळींनी काही लोकांनी सांगितलं, त्या टोळींनी भांडणं करून पहिले त्यांनी गाड्या फोडल्या, पूर्ण प्रभागातल्या गाड्या फोडल्या, त्यांनी सर्वांचे नुकसान झाले। तरी आपण महानगरपालिका आणि कोणी याची दखल घ्यावी, लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी, जेणेकरून नागरिकांना याचा त्रास न हो। श्रमिक नगर सातमाऊली या ठिकाणी रात्री 1च्या सुमारास या ठिकाणी उद्योजक हेमंत शिरसाट असतील, संजय देशमुख, दीपक महाले, राहुल जाट या सर्व गाडीधारकांचे काही गुंड प्रवृत्तीचे या ठिकाणी लोकांनी काल रात्री इथं वाहनांची तोडफोड केली आहे। रात्री या ठिकाणी नागरिकांनी 112 नंबरला आणि सातपूर पोलीस स्टेशनच्या डिपार्टमेंटला पोलिसांना देखील यांनी कळवलं होतं, परंतु रात्री 1 वाजेपासून सकाळी पहाटे 5-5:30 वाजेपर्यंत त्या गुंड प्रवृत्तीच्या युवक मुलांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। मला या ठिकाणी नागरिकांनी सकाळी 5 वाजता फोन केल्यानंतर या ठिकाणी आम्ही आलो 6 वाजता आणि सर्व या ठिकाणी पाहणी केली। नुकतंच पोलीस डिपार्टमेंटचे काही कर्मचारी या ठिकाणी येऊन गेले, आम्हाला भेटले, ते बोलले की कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। परंतु मी सकाळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे साहेब यांच्याशी फोनद्वारे कॉन्टॅक्ट केला। त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती, परंतु ते ताबडतोब या ठिकाणी येऊन त्याची चौकशी करणार आहे आणि संबंधित ज्या समाजकंटकांनी या गाड्याची तोडफोड केली वाहनधारकांची, या ठिकाणी दहशत निर्माण झालेली आहे। या ठिकाणी माता भगिनी आणि बंधूंमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मी पोलीस डिपार्टमेंटला आणि पोलीस कमिशनर साहेबांना विनंती करेल का मागच्या वेळेससुद्धा नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये ध्रुवनगर या ठिकाणी सुद्धा अशीच घटना घडली होती आणि आज श्रमिक नगर सातमाऊली ठिकाणी सुद्धा अशीच घटना घडलेली आहे। तर ताबडतोब आपण या समाजकंटकांकडून ताबडतोब कारवाई करून हे ज्या नागरिकांना आपण दिलासा द्याल, मी अशी आपल्याला विनंती करेल। आणि आता ज्या ज्या गाडीधारकांच्या तोडफोड झालेली आहे त्या सातपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवणार याची नोंद घ्यावी। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।